हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता दुधी भोपळ्याविषयी माहिती जाणून घेऊया. दुधी भोपळा ही बारामास मिळणारी फळभाजी आहे. खारट नसणारी जमीन दुधीसाठी जास्त अनुकूल असते. दुधीची बी सरळपणे लावले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीस दुधीच्या 2-2 बिया 6-6 फुटाच्या अंतरावर लावल्या जातात. 2. दुधीमध्ये लांब, तुंबडी, चपटी, तुंबरा अशा दुधीच्या अनेक जाती आहेत. दुधी गोड असतो आणि तुंबड्या दुधी भोपळा कडू असतो. 3. दुधीची एक जात बाटलीसारख्या लांब आकाराची असल्याने इंग्रजीमध्ये त्याला बॉटल गार्ड असे म्हणतात. 4. ताप मेंदूत चढू नये यासाठी खूप ताप चढला असताना दुधी किसून मस्तकावर व कपाळावर बांधला जातो. 5. चण्याची डाळ घालून केलेली दुधीची भाजी स्वादिष्ट व गुणकारी असते. कोवळी, मऊ व शुभ्र दुधी उत्तम समजली जाते. दुधीचा हलवा चांगला बनतो. तो स्वादिष्ट व शीतल असतो. 6. दुधी पचण्यास जड, रेचक व शक्तिदायक आहे. अशक्त लोकांसाठी व रुग्णांसाठी ती उत्तम आहे. उष्ण प्रकृतीच्या लोकांनी दुधीचे सेवन करणे अत्यंत हितावह असते. 7. दुधीच्या आतील गर काढून त्याच्या कवचाचा उपयोग करून पाणी भरण्याचा कुंजा म्हणून केला जातो. तसेच घरगुती वापरण्यासाठी लागणारी भांडी, संगीताची वाद्ये व इतरही वस्तू त्यापासून बनविण्यात येतात. 8. दुधी हृदयास हितकारी, पित्त व कफनाशक, जड, वीर्यवर्धक, रुची उत्पन्न करणारा व धातू पुष्ट करणारी आहे. दुधी गर्भाचे पोषण करणारी आहे. 9. दुधी वाफवून त्यात मीठ किंवा गरम मसाला न घालता फक्त धने, जिरे, हळद व कोथिंबीर घालून हृदयविकार झालेल्या रुग्णांना दिल्याने त्याला चांगली शक्ती प्राप्त होते. 10. दुधीच्या रसात थोडा मध किंवा साखर घालून प्यायला दिल्याने शरीराचा दाह होणे, घशात आग होणे, रक्तविकार, गळवे, रक्तात उष्णता वाढणे, नाकातून किंवा घशातून रक्त पडणे या विकारात फायदा होतो. 11. दुधीच्या पानाचा रस काढून मूळव्याधीच्या मोडावर तो चोळला जातो. 12. दुधीची बी मस्तकात उष्णता दूर करणारी व मेंदूला शक्ती पुरवणारी आहे. मस्तकातील उष्णता दूर करण्यासाठी व मेंदूला तरतरी आणण्यासाठी हकीम दुधीच्या बीचा उपयोग करतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण आता पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.